अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिग्नेचर बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 11 मे 2024 वार शनिवार। बातमीची सुरुवात करूया सुविचारमालेने। स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा कधीच करत नाही। आजचा सुचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। उन्हाळ्यात लग्न सराई असताना बाहेरगावी जाण्यापूर्वी नागरिकांनी सावध असणे गरजेचे असते। मात्र अनेक नागरिक घराला कुलूप लावून बिनधास्त गावी जात असल्याने अनेकांवर शेवटी पश्चातापाची वेळ येते। बंद घराला अज्ञात चोरटे लक्ष देऊन घरफोडी करून पसार होण्याच्या घटनेत अमरावती जिल्ह्यात आता वाढ होताना दिसून येत आहे। अशीच घटना शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खोपडा पुनर्वसन या गावात घडली। बंद घरातून चोरट्यांनी 50,000चा ऐवज लंपास केलाय। अमरावती शहरासह ग्रामीण भागात एप्रिल ते मे महिन्यात मोठ्या प्रमाणात घरफोडीच्या घटना घडल्या आहेत। इकडे एक दाम्पत्य लग्नाला घर बंद करून गेले आणि तिकडे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील सोने आभूषण चोरी करून पसार झालेत। अशीच घटना शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खोपडा पुनर्वसन येथील शेतकऱ्यांच्या घरी घडली। शेतकरी शरद देवराव जोमदे हे 10 मेच्या रोजी आपल्या जुना खोपडा गावी कुटुंबासह सकाळी गावातीलच लग्नाला गेले होते। या संधीचा फायदा चोरट्यांनी घेऊन दुपारी 12 ते 1 वाजताच्या सुमारास शरद जोमदे यांच्या पुनर्वसन येथील राहत्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व बेडरूममधील लोखंडी अलमारीचे दार तोडून त्यामधील रोख रक्कम 25,000 रुपये व 5 ग्रॅम सोन्याची गळ्यातील पोत किंमत 25,000 रुपये असा एकूण 50,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला। या प्रकरणात शिरखेड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध 454 380 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत। कत्तलीकरिता घेऊन जाणाऱ्या ट्रकचा सिने स्टाईलने पाठलाग करून वलगाव पोलिसांनी अखेर शिराळा चौकात ट्रक ताब्यात घेतला। ट्रकमध्ये 40 गोवंश कत्तलीकरिता घेऊन जात होता। ट्रक चालकाला हात दाखवून वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी तो पळून जाण्याच्या तयारीत होता। या घटनेत ट्रक मालक आणि चालक पसार झाले आहे। मध्य प्रदेश राज्यातून अमरावती शहरात विविध मार्गाने कत्तलीकरिता गोवंशची तस्करी होत आहे। असाच MS06 AC 2491 क्रमांकाचा ट्रक शुक्रवारी पहाटे 4 वाजता जात असल्याची गुप्त माहिती वलगाव पोलीस कर्मचाऱ्यांनी अजहर अहमद सचिन इंगळे यांना मिळाली। पोलिसांनी वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रक चालकाने सुसाट वेगाने ट्रक पळविला। या दरम्यान पोलिसांनी सिने स्टाईलने पाठलाग करून अखेर शिराळा चौकात ट्रकला ताब्यात घेतले। पोलीस पाहताच ट्रक चालक आणि मालकाने पळ काढला। या कारवाईत पोलिसांनी 12 लाख रुपये किमतीचा ट्रक तर 4 लाख रुपये किमतीचे 40 गोवंश ताब्यात घेऊन ट्रक चालक विरोधात वलगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल केले आहेत। जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या कार्यालय बाजूने असलेल्या मनपायुक्त देविदास पवार यांच्या निवासस्थानी असलेल्या वीज रोहित्राला अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली। धूर आणि आगीचे डोम पाहताच मनपा कर्मचाऱ्यांनी तात्काळ मनपा अग्निशमन विभागाला माहिती दिली। अग्निशमन दलाच्या जवानांनी भिंतीच्या बाहेरूनच तात्काळ आग विझवली। तात्काळ आग विझवल्याने या आगीत कोणतेच नुकसान झाले नाही।
बियाणी कॅम्पकडे जाणाऱ्या डी-मार्ट समोर असलेल्या मनपायुक्त देविदास पवार यांच्या रिमझिम या शासकीय बंगल्यातील वीज रोहित्राला अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली। निवासस्थानातील कर्मचारी कामात व्यस्त असताना अचानक विद्युत डीपीमधून धूर आणि आगीचे डोम बाहेर निघत असताना लक्ष गेले। यावर तात्काळ मनपा अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली। अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली। यात कुठल्याही प्रकारचे मोठे नुकसान आणि अनुचित घटना घडली नाही। यासोबतच मनपायुक्त देविदास पवार यांच्या बंगल्याला सुद्धा लागलेल्या आगीने कोणतीच झड पोहोचली नाही हे विशेष। अमरावतीच्या विद्यमान खासदार तसेच भाजपा पक्षांच्या स्टार प्रचारक नवनीत राणा या जहिराबाद लोकसभा क्षेत्रात भाजपा लोकसभा उमेदवार बी पाटील यांचा प्रचार करीत असतानाच वेगळेच विधान केल्याने त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। काँग्रेसला वोट देणे म्हणजे पाकिस्तानला वोट देणे आहे असे स्पष्ट केल्याने अमरावती शहरातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्यात। देशाच्या व महाराष्ट्र राज्याच्या तसेच अमरावती जिल्ह्याचा कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने खासदार नवनीत राणा यांनी केलेले गंभीर विधानाबाबत त्यांच्यावर देशद्रोहाचा व फौजदारी गुन्ह्याबाबतची कारवाई करण्यात यावी अशी मागणी घेऊन अनेक काँग्रेस पदाधिकारी थेट राजापेठ पोलीस स्टेशन येथे दाखल होऊन पोलीस निरीक्षक महेंद्र अंबोरे यांना तक्रार निवेदन सादर केलेत। यावेळी काँग्रेस पदाधिकारी किशोर बोरकर, मुन्ना राठोड, समीर जवंजाळ, वैभव देशमुख यांनी प्रतिक्रिया स्पष्ट केली। हैदराबादमध्ये गुन्हा दाखल झाला, निवडणूक आयोगाने स्वतः गुन्हा दाखल केला। पार्श्वभूमी म्हणून आम्ही इथे स्थानिक नागरिक इच्छा आहे, काँग्रेसची पदाधिकारी आहे आणि म्हणजे ताई पण याच आपल्या तुम्हाला माहिती आहे एका गुन्ह्यासाठी एका ऑफेन्ससाठी ठीक आहे, आपण त्याला ते दाखल होतो। तो गुन्हा तिथे दाखल होत झालेला असला तरी आपला इच्छा तो त्याला अटॅच होतो। जेवढे देशभरात होईल तो तुम्हाला अटॅच करायला लागेल, फॉरवर्ड करून तो फॉरवर्ड करा। इकडे वेगळा गुन्हा दाखल होणार नाही, चालेल, अटॅच झाला पाहिजे एवढी आमची मागणी राहील। फॉरवर्ड करू नंबर देतो सर, आम्ही तुमचा मोजकेच होता ते चांगले वाटतं। मला एक सांगा, नुसतं तक्रार करायची 100 लोक आणलं बरं नाही, आचारसंहिता आहे त्याचं भान। तेलंगणा राज्यामध्ये नवनीत राणा ज्या भाजपा पक्षाच्या अमरावती लोकसभा उमेदवार असताना स्टार प्रचारकमधून तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ दाखल झाल्या होत्या। त्या दरम्यान त्यांनी सुद्धा काँग्रेसबद्दल या ठिकाणी विधान केलं आणि त्याच विधानाच्या विरोधात अमरावती शहरातील अनेक काँग्रेसचे पदाधिकारी थेट आता राजापेठ पोलीस स्टेशनला दाखल झाले आहेत। प्रकरण नेमकं काय आणि त्यांच्या भावना काय दुखायला ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। काय प्रतिक्रिया आपली याबाबत? आमची प्रतिक्रिया अशी सरळ थेट आहे, ती आमचीच नाही तर या शहरातील मतदात्यांची आहे आणि या राज्यातीलही मतदात्यांची आहे। हा काय प्रकार आहे? काँग्रेसला मतदान म्हणजे पाकिस्तानला मतदान। ज्या पक्षानं या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, 125 वर्षाचा पक्ष आहे, या पक्षावर याच्याही पेक्षा अतितीव्र असलेले देशात विरोधी पक्षनेते होऊन गेलेत, त्यांनीसुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य केलं नाही आणि माझ्या माहितीनुसार अशा प्रकारचं वक्तव्य निवडणूक आचारसंहितेच्या दरम्यान करता येत नाही। त्याचं एक उदाहरण देईल मी, त्याला म्हणतात हेड स्पीच। आझम खान यूपीमधला नेता, अशाच हेड स्पीच खाली त्यांना 3 वर्षाची सजा झालेली आहे। हा विषय साधा नाही आहे आणि म्हणून तेलंगणा राज्यात हैदराबाद येथे नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। त्या अमरावतीच्या आहेत। आम्ही काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहोत, काँग्रेस पक्षाचे आम्ही सक्रिय कार्यकर्ते आहोत आणि ही गोष्ट आम्हालाच नाही तर या संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला जिव्हारी लागलेली आहे। त्यांनी आमच्याकडे कालपासून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडे शहरातील गणमान्य नागरिकांनी फोन केलेत की हा काय प्रकार आहे, म्हणजे आम्ही मतदान केलं म्हणजे ते पाकिस्तानला गेलं, हे असं कसं? म्हणून आम्ही या संदर्भात आज राजापेठ पोलीस स्टेशन येथे त्या संदर्भात एक तक्रार दाखल केली
संबंधित धान्यदारांना विनंती केली की त्यांच्यावर निवडणूक संहितेनुसार नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करावा व योग्य ती कारवाई करावी. त्या ठिकाणी सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. आपली या ठिकाणी मागणी आहे का राजापेठला दाखल पोलीस स्टेशनमध्ये दाखल व्हावं? हां, त्याचं कारण असं की ते अमरावतीत राहतात आणि आम्ही सुद्धा इथे सक्रिय पक्षाचे कार्यकर्ते आहोत. आम्ही असं कसं सहन करणार? आम्ही सहन करू शकत नाही. भविष्यात असा जर काही प्रसंग आला तर त्यांच्या समक्षसुद्धा त्यांच्या घरासमोर जाऊन त्यांना याचा आम्ही जाब विचारू की पाकिस्तानला मतं गेलं हे तुमच्याकडे बोलण्यापेक्षा अजून काय आधार आहे? तुम्ही कोणत्या आधाराने ही मागणी केली आणि कोणत्या आधाराने तुम्ही हे वक्तव्य केलं याचा जाब विचारण्याची धमक, ताकद आणि हिंमत आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. नवनीतताई राणा ज्या मागच्या वेळेस काँग्रेसच्या भरोशावर जे निवडणूक लढले तेव्हा कुठं गेले होते हे त्यांचं वक्तव्य, असा एक त्यांना ठाम सवाल आहे. आज ज्या त्या पक्षात गेलेल्या आहे त्या भाजपाची संस्कृती पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाण्याचा धंदा त्या लोकांनी केला. तेथील जिन्नाच्या कबरीवर जाऊन त्यांनी माथा टेकवला. असे लोक आता आम्हाला संस्कृती पाकिस्तानबद्दलची शिकवणार का? आमची तर संस्कृती ही आहे की आम्ही पाकिस्तानचे 2 भाग केलेले आहे. त्याच्यामुळे कोणी आम्हाला पाकिस्तान आणि काँग्रेसबद्दलचा विषय शिकवू नये. आपल्याला जसं आता सांगितलं की नवनीत राणा या 2014 आणि 19मध्ये या काँग्रेसच्या भरोशावर लढल्या. 4-4, 5-5 लाख मतं घेतले. मग तेव्हा त्यांना पाकिस्तान दिसला नाही का? 4-4, 5-5 लाख मतं काँग्रेसचे घेतले, तेव्हा त्यांचं हे वक्तव्य त्यांनी तेव्हा का केलं नाही? आणि आजही देशातील आपण बघतो प्रत्येक निवडणुकीत 35 ते 40% जनता ही पंजाला काँग्रेसला मत देते. मग ही जनता का पाकिस्तानातली आहे का? याचा त्यांनी विचार करावा, जनतेची माफी मागावी आणि निवडणूक आयोगाने देखील झोपेतून जागे व्हावं. निवडणूक आयोग झोपेतून सून घेत आहे, त्यांनी पण झोपेतून जागे व्हावं आणि यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. 1914 आणि 1919च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा ह्या काँग्रेसच्या समर्थनामध्ये निवडणूक लढल्या होत्या. तेव्हा त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला आपली संपत्ती आणि आपण कर्ज कोणाकडून घेतलं हे लिखित स्वरूपात दिलं होतं. तेव्हा त्यांनी लिखित म्हटलं होतं की लकडेवालाकडनं आम्ही 60 लाख रुपये मी उधार घेतलेले आहे. लकडेवाला हा कोणता? हा मृत्यू झालेला मोकामध्ये जेलामध्ये. लकडेवाले संबंध कोणाचे होते? लकडेवाल्याचे संबंध हे दाऊदसोबत होते. लकडेवाला हा दाऊदचा हस्तक होता. हे जग जाहीर आहे. मग तुम्ही पाकिस्तानची भाषा काँग्रेससोबत जोडता, मग तुमचा संबंध कोणासोबत आहे? मग CIDने CBIने या प्रकरणाची चौकशी करावी. मोदी सरकारने या प्रकरणाची चौकशी करू की यांचे संबंध, यांचा तो पैसा किंवा यांचे कुठकुठं संबंध गुंतलेले आहे त्याची पण चौकशी झाली पाहिजे. आता हे प्रकरण निघालंच, मग हे प्रकरण निघालं पाहिजे अशी आमची विनंती आहे. नक्कीच या ठिकाणी नवनीत राणा ज्या अमरावतीच्या विद्यमान खासदार आहे आणि भाजपाच्या स्टार प्रचारक आहेत, त्यांनी तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ विधान केल्याने अमरावती शहरातील अनेक काँग्रेस नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्या आणि याच भावनेच्या संबंधी आता राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल होऊन नवनीत राणा यांच्यावर कारवाईची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन रोहित खडेसोबत मी अजय शृंगारे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती. शहरातील अतुल जैन यांना नुकतीच आचार्य पदवी मिळाली, तर बँक CEO शिवाजीराव देठे यांना सुद्धा नुकताच उत्कृष्ट बँक पुरस्कार मिळाल्याने दोघांचेही अभिनंदन पेंढारी मित्र परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला. दोघांनाही शाल, श्रीफळ आणि मोत्याची माळ देऊन सन्मानित करण्यात आले. आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथून नुकतीच PhD प्राप्त केलेले डॉक्टर अतुल शीतलनाथ जैन तथा अभिनंदन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव देठे यांना राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट बँक CEO म्हणून पुरस्कार मिळाला. अभिनंदन पेंढारी मित्र परिवार वतीने दोघांचा सत्कार करण्यात आला. अभिनंदन पेंढारी यांच्या निवासस्थानी छोटे खाणी कार्यक्रमाचे आयोजन करून अतुल जैन सह शिवाजीराव देठे यांना शाल, श्रीफळ, मोत्यांची माळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. समाजसेवक पुरुषोत्तम मुंदडा, कॅप्टन दिलीप ठाकरे, दीपक हुंडीकर प्रमुख अतिथी उपस्थित होते. अभिनंदन पेंढारी, दीपक हुंडीकर, विनोद गुडदे, दिलीप ठाकरे, अंजली पाठक, निलिमा जैन यांनीही आपल्या भाषणातून सत्कार मूर्तीचे अभिनंदन केलेत. PhD अशीच नाही, 2-3 ह्याच्यामध्ये स्टेपमध्ये त्यांना पडताळून पाहणं, वेगवेगळ्या त्यांच्यावरती हे करणं. एक महिना झालं त्यांना एका गटाला एक देणे, दुसऱ्या गटाला एक देणं आणि त्यांचे टेस्ट करून ते पाहणे, परत त्यांचा एक्सरे काढणे, त्यांचा रिझल्ट तयार करणे, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही जणांनी साथ दिली, काही जणांनी नाही दिली, अशा ह्याच्यामध्ये झालं. आणि पहिल्या असं करत
असताना आता जेव्हा त्यांचा फायनल वय होतं तेव्हा अशा घरगुती अडचणी सुद्धा बऱ्याच झाल्या ताई म्हटल्याप्रमाणे. अतुल जैन यांनी आपल्या भाषणातून आपल्या कार्याविषयी माहिती स्पष्ट केली. प्रत्येकाकडे असतो असं नाही दिसत. आज आपण जगामध्ये वावरताना सगळीकडे बघतो, पण एखाद्याचं कौतुक करावं लगेचच कोणाला वाटत नाही. ओके, तर सर्वप्रथम काकांना मी धन्यवाद देतो की ते माझं कौतुक करतायत म्हणून नाही, पण मी आता जे तुमच्याकडून सगळ्यांकडून ऐकतोय त्यांच्याबद्दल, तर ते खूप प्रशंसनीय आहे. असं ताई म्हणाल्या की हे खरंच संघर्षच होता. 17 मध्ये ॲडमिशन घेतलं आणि ते 24 मध्ये डिग्री मिळाली. वयाच्या 42व्या वर्षी ॲडमिशन घेतलं आणि 47व्या वर्षी डिग्री मिळाली मला. तर हा विषय जो होता तो सर जसं म्हणाले की पाठीचा कणा आणि ताठ राहणं किंवा समाजामध्ये याची गरज आहे, तर हे त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं म्हणणं झालं. पण मी एक डॉक्टर किंवा आयुर्वेद वैद्य म्हणून मी आपणाला सांगू इच्छितो की आज आपण जास्तीत जास्त गोळ्या आणि औषधं याच्याकडे नेहमी लक्ष असतं की हे काय घेतलं म्हणजे माझं दुखणं कमी होईल. तर आयुर्वेदशास्त्र हे असं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सरळ सरळ म्हणायचं म्हटलं तर तुम्ही अगोदरच काळजी घ्या, तुम्ही आजारी पडणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येईल, तर आयुर्वेदाने ह्याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. शिवाजीराव देठे यांनी हा सन्मान माझा नसून मला सहकार्य करणारे संचालक मंडळ, कर्मचारी वृंद, ग्राहक यांचा सर्वांचा आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करून सर्वांचे आभार मानलेत. या कार्यक्रमात जीवन गौरे, प्रभू पवार, अंजली पाठक, आशा अघम, कुंदा अणासाने, अमृता पेंढारी, निलिमा जैन, वैशाली गोरे उपस्थित होते. भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. सराफा बाजारात असलेल्या प्रताप चौक परिसरात मुनोत परिवाराचे चांदी आभूषण आणि चांदीच्या वस्तूंचे नवीन शोरूम थाटले आहेत. अक्षय तृतीयाच्या शुभ पर्वावर या नवकार सिल्वर शोरूमचे थाटात उद्घाटन करण्यात आले. या शोरूममध्ये चांदीचे सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहे. मुनोत परिवारांच्या या व्यवसायाला उंच भरारी मिळावी याकरिता सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतियासह अनेकांनी मुनोत परिवारांचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर सर्व आभूषण शोरूममध्ये ग्राहकांची मोठी गर्दी असते. या दिवशी सोने चांदी आभूषण खरेदी करणे शुभ मानले जाते. अमरावती शहरातील सराफा बाजारात सुद्धा याच दिवसाचे औचित्य साधून शहरातील प्रतिष्ठित नागरिक निर्मल मुनोत परिवारांनी नवकार सिल्वर शोरूम या नावाचे प्रतिष्ठानाची सुरुवात केली. येथे चांदी आभूषण आणि चांदीच्या वस्तूंनी अनेक आभूषण विक्री करण्यास नवीन दुकानाची सुरुवात करण्यात आली. याच नवकार सिल्वर शोरूमचे 8 मेला अक्षय तृतीयाच्या शुभ पर्वावर थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुनोत परिवारांच्या व्यवसायाला उंच भरारी मिळावी याकरिता सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया, अमृत मुथा, नरेश कंठारिया, इंदर सुराणा, सुरेश मुनोत, माणक ओसवाल, मगन बाठिया, रमेश सापद्रासह अनेकांनी मुनोत परिवारांची पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. मैं संजय मुनोत, बड़े हर्ष की बात है आज अक्षय तृतीया अखातीज के मुहूर्त पर हमारे छोटे अनुज महेंद्र मुनोत, धर्मेंद्र मुनोत और निर्मल मुनोत, इनका नया प्रतिष्ठान सराफा के अंदर नवकार ज्वेलर्स के माध्यम से आज उसका शुभारंभ हुआ है. वैसे धर्मेंद्र और निर्मल दोनों ही सामाजिक गतिविधियों में हमेशा अग्रसर रहते हैं. धर्मेंद्र हमारे स्थानकवासी जैन समाज श्रावक संघ का सचिव भी है और सभी हमारे बुजुर्ग, सभी हमारे संघ के तरफ से हम ये उसे यहाँ पे शुभेच्छा और अभिनंदन देने आए हैं. इस अवसर पर फिर से एक बार मैं उसे पुनश्च अभिनंदन देता हूँ और अपने शब्दों को विराम देता हूँ. आप सभी को अखातीज अक्षय तृतीया की शुभकामनाएं. धन्यवाद. मैं अनिल सुराना, आज नवकार सिल्वर का जो उद्घाटन हुआ है यह हमारे सभी के लिए खुशी की बात है. ये दोनों दिनेश मुनोत और
उनके भाई ने दोनों ने मिलकर जो दूसरा अभिक्रम चालू किया है, इसकी मिसाल नहीं है। आगे इनके लिए हमारी सबकी तरफ से शुभकामनाएं हम देते हैं और इनकी बढ़ोतरी होते रहे, यही हम चाहते हैं। धन्यवाद। मैं नरेश कंठालिया, स्थानवासी संघ का सदस्य, हमारे प्रिय मित्र धर्मेंद्र जी मनोत जो स्थानवासी संघ के सचिव भी है, उनके आज नौकार सिल्वर के उद्घाटन के उपलक्ष्य में, नए प्रतिष्ठान के उद्घाटन के उपलक्ष्य में हम सभी लोगों की तरफ से, जैन समाज की तरफ से उन्हें ढेर सारी बधाइयाँ देता हूँ। वो जीवन में दिनों दिन तरक्की करे और अपने परिवार का नाम, समाज का नाम रोशन करे और दिनों दिन उन्नति करे। इन्हीं शुभ भावना के साथ उनको बहुत बहुत ढेर सारी बधाइयाँ देता हूँ। धन्यवाद। उद्घाटन करण्यात आल्यावर अनेक ग्राहकांनी पहिल्याच दिवशी हजेरी लावून आभूषणाची खरेदी करण्यात आली। या दरम्यान नौकार सिल्वरचे संचालक निर्मल मुनोत यांनी सुद्धा जास्तीत जास्त नागरिकांनी शोरूमला भेट द्यावी असे आवाहन केले आहेत। मैं निर्मल मुनोत, संचालक नौकार सिल्वर अमरावती, आप सभी से अनुरोध करूंगा कि आज अक्षय तृतीया के पावन अवसर पर हमने सराफा बाजार में हमारी दुकान का उद्घाटन किया है। सभी शहरवासियों से अनुरोध है कि वह कृपया करके एक बार हमारी दुकान पर अवश्य अपनी विजिट करें। हमारे पास संपूर्ण शुद्ध चांदी के संपूर्ण बर्तन्स, कॉइन्स, उसके अलावा 9 to 5 सिल्वर स्टैंड्स के आइटम्स यहाँ पर उपलब्ध है। मैं सभी से अनुरोध करूँगा कि एक बार अवश्य आप हमें सेवा का मौका दें। हवामान खात्याने अवकाळी पावसाचा केलेला अंदाज खरा ठरलाय। धारणीत शुक्रवारी रात्री अचानक जोरदार हवा येऊन अवकाळी पाऊस बरसला। या अवकाळी पावसाने अनेक गावातील घरांचे नुकसान झाले, तर शेतकऱ्यांच्या शेतातील मुगाचे मोठे नुकसान झाले आहेत। येथील नागरिकांनी नुकसान भरपाईची मागणी प्रशासनाकडे केली आहे। शुक्रवारच्या रात्री मेळघाटातील धारणी तालुक्यात अवकाळी पावसाने अनेकांच्या अतोनात नुकसान झाले आहे। धारणी तालुक्यातील कुसुमकोट बुजुर्ग, नरवाटी, रोणीखेडा, शिरपूर, टेंबली, खारी, देहंडा, टिंगऱ्यासह शेकडो गावातील नागरिकांचे घरांचे नुकसान झाले आहे। एवढेच नव्हे तर शेतातील मूग पिकाच्या अतोनात नुकसान झाल्याने आदिवासी शेतकरी आता पुन्हा हवालदिल झाला आहे। संपूर्ण शेतात सध्या मूग तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती, मात्र अवकाळी पावसाने हजेरी लावली व घरासह शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। आता तहसील प्रशासनाने संपूर्ण सर्वे सुरू करून शेतकऱ्यांना मोबदला दिला पाहिजे अशी मागणी केली जात आहे। मेळघाटातील धारणी तालुक्यातील अनेक दुर्गम गावात आता उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। दियातलाई या गावात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची बनवण होताना दिसून येत आहे। यावर प्रशासन दुर्लक्ष करीत असून अद्यापपर्यंत कोणताच पाठपुरावा करण्यात आलेला नाही। यासोबतच तलई ग्रामपंचायतीत घाणीच्या साम्राज्याने येथील नागरिक सुद्धा त्रस्त झाले आहेत। तीन बार नाली साफ सफाई हुई होंगी, घरकुल नहीं मिला, ये साल सिर्फ चंद्रताई आई तो उन्होंने ही लाइट चेंज, ना किसी ने नाली सफा किया, ना किसी ने लाइट लगवाया। अभी तक लाइट भी नहीं, अभी भी लाइट नहीं है और अभी भी लाइट नहीं है, पूरे तले नहीं है। हमें अंधेरे में जाते लोग और नाली नहीं है, नाली बोरिंग खुलेगा नहीं, वो बोरिंग नहीं खुलेगा, बोरिंग नहीं खुलेगा जब तक हमारी पाइपलाइन नहीं खुलेगा, जब तक वो ग्रामविकास अधिकारी भुसकर साहेब यांना हटवण्यात यावे, कारण की त्यांचं नियोजन काहीच नाही आहे आणि वचकही नाही आहे। संध्याकाळपर्यंत टँकर चालू असलं पाहिजे। सरांनी आताच म्हटलेलं आहे कि आम्हाला पानी हवं। सरपंच हे कोणी काम करू सर, एक कॉल उठाए, एक कॉल उठाने के बाद मोबाइल बंद करके रख दिए ग्राम सुख साहब ने। कहा कि ग्राम सेवक है दिया ग्राम पंचायत फोन लगा तो फोन भी नहीं उठाते, फोन नहीं उचलत, फोन लगा तो फोन भी नहीं धमक्या देते, मला रिटायर करा, सस्पेंड करा, काही करा, तुमचं काही होऊ नाही शकत, तो आम्हाला नको, डायरेक्ट बोलता कि वो हमारे को होना नहीं। तलई में और दिया में चलेगा पानी, हमका जानवर है कि हमका ढोर है, जब तुम्हारा काम करता जब आ जाते। अति उच्च दाबाची विद्युत वाहिनी आणि विद्युत खांब लावताना महापारेषण कंपनीने शेतकऱ्याच्या शेतातील शेतमालाचे अतोनात नुकसान केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। शेतात कोणालाही न विचारता थेट वाहने शिरवलीत, यात उभे पिकाचे नुकसान झालेत। ही घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील निंबोरा लाहे या गावात घडली।
तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकरिता महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीच्या अधिकाऱ्याने मुजोरी करून शेतकऱ्यांच्या भर पिकात 3 ते 4 वाहने घालून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी यावर विचार न केली असता अधिकाऱ्यांनीच शेतकऱ्याला दमदाटी केल्याची घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा गावानजीक मौजे निंभोराला आहे येथे घडली आहे. येथील शेतकरी अमोल श्रीखंडे यांच्या शेतातून महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीच्या बडनेरा ते नेर 220 kV अति उच्च दाबाचा विद्युत प्रवाह गेला आहे. त्याचाच एक विद्युत खांब श्रीखंडे यांच्या शेतात आहे. या खांबावर तांत्रिक बिघाड झाल्याने तो बिघाड दुरुस्त करण्याकरिता वीज पारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला कोणतीही पूर्वसूचना न देता बहरलेल्या तुरीच्या पिकात 3 ते 4 चाकी वाहने शिरवलीत. अशाने तूर पिकाचे मोठे नुकसान झालेत. काही वर्षापूर्वीच याच विद्युत प्रवाहाचे खांब उभे करताना श्रीखंडे यांच्या शेतात संत्र्याचे पीक असताना मोठे नुकसान झाले होते. तेव्हा सुद्धा त्यांना मोबदल्यात अत्यल्प नुकसान भरपाई मिळाल्याची प्रतिक्रिया श्रीखंडे यांनी व्यक्त केली. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. तरी झालेल्या नुकसानांची योग्य भरपाई त्वरित देण्यात यावी, श्रीखंडे यांची मागणी आहे. आता पटवारी कधी येतील, नुकसानाची सर्वे कधी करतील, तो अहवाल पारेषण कंपनीकडे केव्हा पाठवतील, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GT चॅनल 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. उत्तर प्रदेश राज्यात राहणाऱ्या युवकावर त्याच्याच प्रेमिकाने बलात्काराचा आरोप करीत पोलीस स्टेशनला तक्रार केल्याने त्यांनी 4 वर्ष 6 महिने 8 दिवस म्हणजेच 1653 दिवसाची कारागृहात शिक्षा भोगली. या दरम्यान मात्र एका वकिलांनी युवकाची केस न्यायालयात लढली आणि याच केसच्या प्रकरणात सत्यता समोर आल्याने आता उत्तर प्रदेश राज्यातील बरेली न्यायालयाने युवकाच्या बाजूने निर्णय देत त्याने जेवढी शिक्षा भोगली तेवढीच शिक्षा युवतीला दिल्याने देशभरात या खोट्या बलात्कार खटल्याची चांगलीच चर्चा राहिली. मात्र आता त्या युवकाचे संपूर्ण जीवन बर्बाद झाल्याचे त्याने स्पष्ट केलेत. अनेक दिवस बलात्कार केल्याची तक्रार एका युवतीने आपल्याच प्रियकराविरुद्ध केल्याने त्या युवकाने आपल्या जीवनातील तब्बल 4 वर्ष 6 महिने 8 दिवस म्हणजेच 1653 दिवसाची कारागृह शिक्षा भोगली. या खटल्यात त्याचे संपूर्ण आयुष्यच बर्बाद झाले होते. मात्र या दरम्यान त्याच युवकाची ॲडव्होकेट नवीन गोस्वामी या वकिलांनी मोफत केस लढली. न्यायालयात अनेक बाजू सादर केल्यात आणि शेवटी याच खटल्याची सत्यता समोर आल्याने न्यायालयाने त्या युवकाच्या बाजूने निर्णय देत ही बलात्काराची तक्रार खोटी असल्याचा निर्णय दिला. आणि अखेर न्यायालयाने उलट तक्रारकर्त्या त्या प्रेमिकालाच दोषी ठरवीत युवकाने जेवढी कारागृहात शिक्षा भोगली तेवढीच शिक्षा त्या युवतीविरुद्ध ठोठावली. यासोबतच 5,88,000 दंड देण्यात आला. या निर्णयाने संपूर्ण देशभरात एकच चर्चा राहिली. ही घटना उत्तर प्रदेश राज्यात घडली आणि या खटल्यात उत्तर प्रदेशातील बरेली न्यायालयाने महत्वपूर्ण सुनावणी दिल्याने त्या युवकाच्या बाजूने न्याय दिला. रेप का एक मुकदमा अजय कुमार और राघव के खिलाफ लिखाया था, जिसमें वो जेल गया. जेल जाने के बाद जब उसके कोर्ट में बयान हुए 164 के बयान उसने मुलजिम के खिलाफ दिए. जब कोर्ट में जब बयान हुए तो उसने अपनी मुख्य परीक्षा में भी बयान कोर्ट में 164 के
समर्थन में दिए। लेकिन जब 4 महीने बाद जब पीड़िता की प्रति परीक्षा हुई, क्रॉस एग्जामिनेशन हुआ, तब उसने अपने बयानों से मुकर गई। तब कोर्ट ने कड़ा फैसला लेते हुए उसके खिलाफ यह मुकदमा दर्ज किया। अजय चांगला युवक आहे, आई भिक्षा मागून उदरनिर्वाह करते, त्याची केस पूर्ण मोफत लढली, अशी प्रतिक्रिया अजय नामक युवकाचे वकील ॲडव्होकेट नवीन गोस्वामी यांनी स्पष्ट केली। आता 30 खोटी तक्रार देणारी युवती कारागृहात शिक्षा भोगत आहे। अजय नामक युवक हा बरेली येथील नेकपूर या शहरातील चंद्रपाल मौर्य यांच्या घरी भाड्याने राहत होता। ही घटना जुनी झाल्याने येथील नागरिक अजयला विसरून गेले होते। मात्र याच निकालाची बातमी प्रसारित झाल्याने येथील नागरिकांना पुन्हा अजयची आठवण ताजी झाली। मला फसविले, माझे जीवनच आता बर्बाद झाले, अशी खंत त्या अजय नामक युवकाने शेवटी स्पष्ट केली आणि आता त्या खोट्या बलात्काराच्या खटल्यात बरेली न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिल्याने याच खटल्याची संपूर्ण देशभरात चांगलीच चर्चा ठरली।